आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये हजेरी लावली असून विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह चंद्रभागा नदीवरही प्रचंड गर्दी पाहायला मिळते। नदीपात्रात वाढलेल्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे। चंद्रभागेतील परिस्थिती, सुरक्षेची उपाययोजना आणि भाविकांची गर्दी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे गोविंद शेळकेनं। आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरमध्ये येणारे भाविक किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चंद्रभागेत पाहायला मिळतात हे चित्र मी तुम्हाला दाखवतोय आपत्ती व्यवस्थापनांच्या बोटमधून। कारण या ठिकाणी वीर धरणातून येणारं पाणी आहे आणि मागच्या काही दिवसामध्ये झालेला पाऊस यामुळे पाणी खूप वेगानं वाहत आहे आणि अशा वेळी या सगळ्या मंडळींना एकतर आपल्याला माहिती आहे की चंद्रभागेच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर पोहोचवण्यासाठी अशा काही बोट असतात आणि त्या बोटसोबत आपत्ती व्यवस्थापनाचं काम करणाऱ्या बोटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील। अगदी पंढरपूरमध्ये यायचं, चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण करायची आणि त्यानंतरच आषाढी पूर्ण होत असते, एकादशी पूर्ण होत असते। पण हे सगळं होत असताना जसे पोलीस तिकडे बॅरिकेडिंग करतायत, अगदी क्राऊड कंट्रोलसाठी प्रयत्न करतायत, तसाच प्रयत्न या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनची ही मंडळी करते। मला सांगा साधारण काय परिस्थिती आहे? दरवर्षी पाणी कसं असतं आणि यावर्षी पाणी कसं आहे? दरवर्षीपेक्षा थोडं पाणी जास्तच आहे यावर्षी। हां, दरवर्षी पाणी कुठपर्यंत असतं? दरवर्षी थोडं खाली असतं, म्हणजे कमीत कमी इथपर्यंत असतं, म्हणजे आता थोडं एक 5 ते 10 फूट जास्त वाढलंय। पण मग ऐकतात काय येणारे भाविक मध्ये येतात? भाविक ऐकतात, भाविकांना सांगितलं कडलं व्हा महाराज, खड्डे आहेत। मग असे आपले यांच्या मार्गदर्शनाखाली शक्तिसागर डोले यांच्या मार्गदर्शनाखाली 200 ते 250 लोक आणलेले गेलेत, जे एक्सपर्ट आहेत, ते जे बोट चालू शकतात, म्हणजे स्विमिंग करणारे स्विमर आणि बोट पण आहेत आपल्याकडं, म्हणजे साधारण 25-30 बोट आहेत आपल्या साधारण। त्यामुळं कंटिन्यू आपली बोट चालू असते, अहोरात्र दिवस रात्र बोट चालू असते, थांबायचं नाही। भाविकांना आतमध्ये पाण्यात येऊन द्यायचं नाही, पाण्याच्या बाहेरच कडला आंघोळ करा महाराज, माऊली कडला आंघोळ करा महाराज करतात, कडला आंघोळून जातात निघून। पण वाळवंटातली परिस्थिती कशी आहे? इथे खड्डे वगैरे आहेत? खड्डे बहुत जास्त खड्डे सांगू शकत नाही, एवढे खड्डे आहेत वाळवाल्याने पडलेले खड्डे।